पूरग्रस्तांना दुष्काळाच्या धर्तीवर मदत करणार, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत, दिवाळी आधी मदत देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। शेतकऱ्यांची कर्जवसुली होऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिशीची झी24 तासने बातमी दाखवताच मुख्यमंत्र्यांचे निर्देश। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा अहवाल 3 दिवसानंतर येणार, अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। शिर्डीच्या साई संस्थानाची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 5 कोटींची मदत, तर राज्य सहकारी बँकेची ही 10 कोटींची मदत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी, मदतीविरोधात नांदेडमधील करमोडी ग्रामपंचायतीचा ठराव। गोपीचंद पडळकरांची जीप पुन्हा घसरली, सांगलीतील कार्यक्रमात जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर जाऊन आग पाकड। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंसोबत युतीचं तोरण, संजय राऊत यांचे स्पष्ट संकेत। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये, पावसाच्या शक्यतेमुळे जागा बदलली, तर मुंबईत दसरा मेळावा हा ठाकरेंचाच, बाकी सगळे बोगस, संजय राऊतांचा टोला। दिवाळीत एसटीच्या भाड्यात 10% वाढ होणार, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असणार। शिवनेरी शिवाई बसचं भाडे जैसे थेच राहणार।